हिवाळा सुरू झाला की मार्केटमध्ये संत्री खूप बघायला मिळतात आणि त्यांचे भाव देखील कमी झालेले असतात। तर आज आपण हेअर रिमूव्हर मास्क ह्याच्याने बनवणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। संत्री कट केल्यानंतर मी त्या सालींना सुकवून घेतलं होतं, त्यानंतर मिक्सरमध्ये काढून अशा पद्धतीने चाळून घेतलेलं आहे। संत्रीच्या सालींचं पावडर तयार केलेलं आहे, ते आपल्याला चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून जे बारीक पावडर असेल ते निघून जाईल आणि ते जाड असेल ते आपल्याला काढता येईल। त्याचा आपल्याला मास्क चांगला तयार करता येऊ शकतो। आता यामध्ये आपल्याला एक काचेचा बाउल घ्यायचा आहे आणि जे आपण संत्रीचं पावडर तयार केलेलं आहे सालींचं, तर ते आपल्याला इथं 1 चमचा घ्यायचा आहे। जसं तुम्हाला जर हाताला, गळ्याला आणि चेहऱ्यावर लावायचं असेल तर जास्त क्वांटिटी तुम्ही घेऊ शकता। ते मी 2 म्हणजे 1.5 चमचा घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला मुलतानी मातीचं पावडर असतं ते आपल्याला इथं वापरायचं आहे। ऑइली चेहऱ्यासाठी हा मास्क बेस्ट आहे। मुलतानी माती टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये हळद टाकायची आहे। हळद आपल्याला वाईल्ड हळद असेल तर बेस्ट, पण साधी असेल तरी चालेल। तर आपल्याला तिथं हळद टाकून घ्यायची आहे। आपल्या चेहऱ्यावरती डाग वगैरे असतात, छोटे छोटे पिंपल्स वगैरे असतात, तर ते निघण्यात मदत होते। चेहऱ्यामध्ये मॉइश्चरायझर राहण्यासाठी आपल्याला त्यामध्ये ग्लिसरीनचा वापर करायचा आहे। तर इथं मी 2 थेंब ग्लिसरीन टाकून घेणार आहे। तुम्हाला एक बोनस टिप देऊ शकते, जर तुमचा चेहरा खूपच ड्राय असेल तर ग्लिसरीन आणि गुलाबजल एकत्र करून आपण ते फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतो आणि टोनर म्हणून रोज सकाळी आणि रात्री आपण आपल्या चेहऱ्यावरती लावू शकतो। त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर मॉइश्चरायझर राहू शकते। हे सगळ्या वस्तू आपल्याला सगळे जिन्नस एकत्र केल्यानंतर पाणी टाकून चांगलं भिजवून घ्यायचं आहे। 10 मिनिटं त्याला तसंच ठेवायचं आहे। 10 मिनिटं याच्यासाठी ठेवायचं आहे कारण जेणेकरून ते एक दुसऱ्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल। तुम्ही याच्यामध्ये बेसन देखील टाकू शकतात। याचा वापर तुम्ही लहान मुलांसाठी करायचा नाही। इथे मी साध्या पाण्याने चेहरा धुवून घेतलेला आहे। हा मास्क तुम्ही रात्री लावू शकता किंवा सकाळी लावू शकता। दुपारी गरम असते, गरमी असते, म्हणून अवॉइड करा। तर आपल्या पूर्ण चेहऱ्यावरती आपल्याला ब्रशच्या सहाय्याने नाही तर हातानेच त्याला स्प्रेड करायचं आहे। हाताने लावल्याने ते पूर्ण चेहऱ्याला कव्हर होईल आणि अब्जॉर्ब देखील होईल। ब्रशने लावल्याने ब्रश जर आपल्याजवळ सॉफ्ट नसेल तर आपल्याला इजा होऊ शकते। तुम्हाला व्हिडिओ हेल्पफुल वाटत असेल किंवा तुम्हाला इंटरेस्ट असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब, शेअर नक्की करा। आपल्याला केस बांधल्यानंतर बेल्ट वगैरे लावून घ्यायचं आहे, म्हणजे केसांना आपल्याला लावायचं नाही आहे। तर जिथे आपल्याला केस म्हणजे चेहऱ्यावरती जिथे केस आहेत तिथं आपल्याला थोडं जास्त क्वांटिटी घ्यायची आहे। हे लावल्यानंतर बऱ्यापैकी आपल्या चेहऱ्यावरती शायनिंग येते, सॉफ्ट होतात आणि काही जे छोटे छोटे केस असतात चेहऱ्यावरचे ते रिमूव्ह देखील होतात। ते कसे रिमूव्ह करायचे ते आपण पुढे बघूयात। आपण भरपूर प्रकारचे प्रोडक्ट वापरतो आणि त्याचा काहीही फरक पडत नाही। आपण फेस वॉश वापरतो, त्याचा देखील काही फरक पडत नाही, पण घरगुती उपाय जर आपण करत राहिले तर आपल्या चेहऱ्यावरती नक्की फरक पडतो। जे घरगुती आपण उपाय करतो ते उशिरा त्याचा रिझल्ट मिळतं, पण रिझल्ट नक्की मिळते। मार्केटमध्ये आता संत्री जास्त उपलब्ध आहेत आणि स्वस्त देखील मिळत आहेत। तर आपण 2-3 महिन्यासाठी त्याचं पावडर बनवू शकतो आणि आपण फेस वॉशच्या ऐवजी आपण हे पावडर चेहरा धुण्यासाठी वापरू शकतो। आपल्याला तो मास्क पूर्ण सुकवून घ्यायचा आहे, ड्राय करून घ्यायचं आहे, त्यानंतर आपल्याला त्याला रब करायचं आहे। अशा पद्धतीने देखील ते निघू शकतं, पण तसं न काढता मी त्याला पूर्ण तर हे असं हाताने देखील निघू शकतं, पण मला तसं काढायचं नाही आहे। तर मला हाताने ते व्यवस्थित असं स्क्रब करून घेऊन काढायचं आहे, कारण जेणेकरून माझ्या चेहऱ्यावरती, माझ्या गालावरती जेवढे छोटे छोटे केस असतील ते निघायला मदत होईल। तुम्ही रिमूव्ह पीलअप मास्क जसं काढतो तसं देखील काढू शकता आणि असं देखील काढू शकता। मला हे बेटर वाटलं म्हणून मी अशा पद्धतीने त्याला काढून घेतलेलं आहे। चेहरा जर खूप खराब झालेला असेल तर हा मास्क नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल। खूप महागडे क्रीम आपण वापरतच असतो, काही ना काही चेहऱ्यासाठी करतच असतो, फेशियल करत असतो, तर त्याऐवजी हे पण एकदा करून बघावे।
सर्व चेहऱ्यावरचं जे आहे लावलेलं मास्क लावलेला होता तो पूर्ण रिमूव्ह करून घेणार आहे. हलक्या हाताने आज जरी केलं तरी ते सहज निघून जाईल. आपले बारीक बारीक जे केस आहेत ते देखील निघून जातील. जेव्हा मी हा मास्क लावला तेव्हा मी डोळ्यांच्या अवतीभोवती लावलेला नाही, तर तसं तुम्ही करू नका. डोळ्यांच्या अवतीभोवती लावू नका. ती स्किन खूपच नाजूक असते. त्याच्याने तुम्हाला कोणतीही ब्लिचिंग होणार नाही, चेहऱ्यावरती कोणताही साईड इफेक्ट होणार नाही. जेव्हा आपण हा मास्क रिमूव्ह करतो तेव्हा आपल्या चेहऱ्यावरती वेगळी तजेलपणा येतो आणि खूप छान दिसायला लागते. सगळा आपला काळपटपणा असतो तो पण सहज निघून जातो. तुम्ही बघू शकता तो सहज निघाल्यानंतर मी व्यवस्थित चेहरा धुवून घेतलेला आहे. साध्या पाण्याने धुतलेला आहे. त्यानंतर मी मॉइश्चरायझर लावून घेतलेला आहे. चेहरा साफ केल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती मॉइश्चरायझर लावायचं आहे. आपला चेहरा पूर्ण क्लीन होऊन जातो. जर तुम्हाला फॅशन आणि ब्युटीमध्ये इंटरेस्ट असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.